साठी गोलंदाज महेश येतोय, त्याच्या समोर स्ट्राइक एंडला फलंदाज आश्रय आणि नीरज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला वळवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्प्यावर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची फेकी एका चेंडूवर, पहिल्या चेंडूवर श्री गणेश होतोय आपल्या संघाचा आणि वैयक्तिक देखील. पहिल्या चेंडूवर पहिली धाव नीरज येत आहेत. स्ट्राइक एंडवर पहिला चेंडू महेश हाताळत असताना एक धाव, दुसरा चेंडू नीरज साठी. स्लोवर गतीचा चेंडू पॉइंटच्या वरून खेळून काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एक टप्पा गॅदर करत असताना चांगली फिल्डिंग, एकापेक्षा जास्त काही नसेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील. यावेळेस बॅकफुटला येऊन ऑफ साइडला पंच करायचं होतं, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढील चेंडू फ्लायटेड चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवला आणि लँड कुठे झाला प्रेक्षक दीर्घामध्ये. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय आश्रयच्या बॅटमधून. षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू यावेळी स्लोवर गतीचा चेंडू टॅप केलाय. संधी जरूर होती डायरेक्ट हिटची, परंतु चेंडू स्लोअर गतीने फिल्डरच्या हातामध्ये आला. त्यामुळेच ही एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू शिल्लक नीरज स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र सहजरित्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल नीरज आणि आश्रय या दोन बॅटर मध्ये. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी दर्शन येतोय. सामोरे जातील आश्रय. फुलर लेनचा चेंडू कदाचित बीमर असू शकतो स्वतःने, ते मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. काय बचाव केलाय स्क्वेअर लेग पंच कपिल पाटील. स्वतःला तिथे मात्र सेफ केला आणि खूप चांगल्या प्रकारचं फटका तिथे पाहायला मिळाले. डीप मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे हा चौकार येतोय. नक्कीच फ्री हिट आहे. बीमर चेंडू हाताळलाय गोलंदाज दर्शनने, त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र घेत असताना फलंदाज आश्रय. पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने पाहायला मिळेल. चौकार प्लस 9 अशा 5 धावा एकत्रित ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावर. 16 16 का डोला. पाहूया पुढील चेंडू फ्री हिट. ओव्हरफिट चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये फलंदाज आश्रयला. फ्री हिटचा चेंडू होता परंतु डॉट चेंडूच्या माध्यमाने हा चेंडू हाताळतोय गोलंदाज दर्शन. यावेळेस बॅटची कड शेवटच्या क्षणाला इथे मात्र स्टंपिंग पाहायला मिळते. नक्कीच बॅटची इनसाइड एज होती, कॅरी झाली नव्हती. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण डायरेक्ट हिट केला आणि अशा प्रकारे धावचीतच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतो. पहिला हादरा बसतो आश्रय तंबूच्या आश्रयाला. बाद होऊन परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश येतोय. त्याच्या समोर गोलंदाज दर्शन आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. डाऊन द लेग चेंडू जाऊ दिलाय. पंचांनी इथे मात्र दंडित केलाय वाईटच्या स्वरूपाने. 1 धाव. अशा प्रकारे वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावर ऍड होतील. धावसंख्या जर पाहायला गेलं
तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट, धावसंख्या 18. चेंडू किती बाकी आहेत? 2च चेंडू झालेत आतापर्यंत. पुढील चेंडू, यावेळेस बॅट मधला स्वीट साऊंड ऐकायला आला इथपर्यंत, टक, आणि चेंडूला पाठवलं प्रेक्षकांमध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार नीरजच्या बॅट मधून. त्याने स्वीकारलंय. पुढील चेंडू, फुलरलेनचा चेंडू, लोवर गतीचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथं टिपलंय. षटकाराचं प्रत्युत्तर इथं मात्र देत असताना दर्शनच्या माध्यमाने नीरजचं इथं विकेट जातो आणि नीरजला मात्र परतावं लागतं तंबूच्या श्रेयाला. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकारासाठी ते गेले होते, परंतु शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे मात्र तैनात होते. महेश व्यापारी खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धडक मिळाली होती दुसऱ्या फिल्डरची, परंतु झेल मात्र सोडला नाहीये. चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. पुढील चेंडू, फ्लायटेड चेंडू आहे, ऑफ साइडला कट केलाय चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 25 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. भावेश आहेत, हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला वळवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फेक ही चुकीची जरूर होती, परंतु त्याचा फायदा ते मात्र घेता आलं नाही. 2 फलंदाजाला एका धावेवर समाधान आणि अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 26 लॉस ऑफ 2. नवीन गोलंदाज पारस येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये महेशने 11 धावा खर्च केल्या, त्यानंतर दर्शनने दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावसंख्या खर्च केली, परंतु महत्त्वाचे गडी देखील त्या स्पेलमध्ये बाद केलेत. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. सेट फलंदाज होते आश्रय आणि नीरज. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टॅप केलाय आणि 30 सर्कल यार्ड मध्ये चुकीचं क्षेत्र म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च करावे लागलेत. पुढील चेंडू पारसचा, खेळून काढते भावेश. यावेळेस मिश्रान स्ट्रोक आहे, चेंडू हवेत तिथे मात्र शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे मात्र अजयने टिपलंय आणि अशा प्रकारे भावेशची खेळी संपुष्टात. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण येतोय. यावेळेस चेंडू शरीरावर जाऊन आदळलाय. कदाचित जर लेग बिफोर द विकेट असता तर सरळ पंचांचं बोट हवेत पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय पारस. नवोदित खेळाडू आहे, फ्युचर आहे वाडेगाव संघासाठी. असे बरेचसे फ्युचर सेट झालेत वाडेगाव संघाकडून. नवोदित खेळाडू खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी सातत्याने करत असतात. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, टायमिंग इथं जुळत नाहीये. सूरज प्रश्न जरूर करतो, परंतु चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संगम जुळताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. अजून तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकवर ऑन साइडला हलक्या हाताने वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चुकी नसेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 31 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. पारसने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली आहे. एकेरी आणि दुहेरी फक्त आणि फक्त धावाकडचे केलेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता सूरज कडून. प्रयत्न तर चालू आहेत, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. गुड बॉलिंग पारस कडून. अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त होतंय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 31 या आकड्यावर. पारसचा जर विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेत, त्यामध्ये एक गडी देखील बाद केलाय. अशा प्रकारे धावसंख्या 31 या आकड्यावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राकेश तो गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर असतील फलंदाज करण. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जास्त काही नसेल, एकापेक्षा. डिक्लेअर झोन आहे. मैदानाच्या सीमा थोड्याशा बाबीत आहेत, त्यामुळे जर डिक्लेअर झोन पाहायला मिळेल, लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, तसेच थर्ड मॅनची सीमा थोडीशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला गेला तर खूप चांगला क्रिकेटचं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. बलवंत फडके या नावाने हा मैदान ओळखला जातो. खूप चांगल्या प्रकारचा ग्राउंड आहे. चौबाजूला हिरवा गवताचा गालीचा पाहायला मिळतोय. काय बात आहे. फ्लॅटेड चेंडू, यॉर्कर चेंडू, सन्मान देण्यास भाग पडलं सूरजला. आतापर्यंत जास्त चेंडू खेळून काढले सूरजने. प्रयत्न चालू आहेत, परंतु योग्य त्या चेंडूचा वेट करतात सूरज. पाहूया. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा मिस झालेत. स्ट्रगल करतो आता, मात्र स्ट्रगल करतोय सूरज. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धावाच्या स्वरूपाने हाताळलेत गोलंदाज राकेशने. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः यष्टीरक्षक चावलेत आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू नंतर थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं फलंदाज सूरजवर आणि त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक. आणि अशा प्रकारे सूरजला मात्र आता मैदान सोडावं लागलंय. सूरज बॅक टू द पॅव्हेलियन. कडून आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली, त्यामध्ये 1 गडी बाद. 4 चेंडू हाताळलेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. खडे खडे ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होतीये. शेवटचा चेंडू शिल्लक. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळत असताना राकेश आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. 5 चेंडू हाताळलेत. सुरुवात चांगली आहे, अंत पण चांगला झाला तर एक चांगलं षटक म्हणता येईल.
पाहूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे फायदा घेतात फलंदाज. हाफ ट्रॅकर आहे, चेंडू उंची जास्त, दिशा चुकीची आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन आदळतोय, एकापेक्षा जास्त काही नसेल. अशा प्रकारे पहिली इनिंग इथं मात्र समाप्त होते. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि ते 34 धावसंख्येची गरज. आणि पुढील संघ, दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचे. वाघे 11 वर्सेस विघ्नहर्ता डिंगडोंग संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. दुसरी इनिंग चालू व्हायच्या आधी नाणेफेकी होणं गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या, लगेचच नाणेफेकी केली जाईल. वाघे 11 वर्सेस विघ्नहर्ता डिंगडोंग. वाघे 11 संघ कर्णधार उपस्थित आहेत, तसेच विघ्नहर्ता डिंगडोंग संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. मान्यवर अनिल पाटील यांच्या हस्ते पुढील मॅचचं नाणेफेकी होतीये. वाघे 11 वर्सेस विघ्नहर्ता डिंगडोंग या दोन संघांमध्ये. धन्यवाद. वाघे 11 संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी विघ्नहर्ता डिंगडोंग संघाला. चला चला साई एकविरा मैदानाचा ताबा घ्यायचा, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. चलो अब धंधे की बात करते हैं. धन्यवाद योगेश सर. एक चांगला आवाज, उत्तम आवाज, गोड आवाज आपण ऐकलं योगेश पाटील यांचं. आय एम फ्रॉम वाडेघर, सॉरी उंबाडेचं गोड आवाज योगेश पाटील यांचं. दोन फलंदाज येतात, चेस असेल 34 धावांचं. स्ट्राईक एंडला दर्शन व्यापारी, नॉन स्ट्राईकला राकेश व्यापारी. आणि गोलंदाजी मार्ग येतोय पहिला षटक घेऊन महेश पाटील. पहिला बॉल फेस करेल तो दर्शन स्ट्राईक एंडला. 34 धावांचं टार्गेट, 34 लो स्कोर आहे, परंतु मॅच फाईट होईल का, क्षमता असेल बॉलरकडे.
मॅच फाईट करावी. पहिला बॉल ढकललाय हलक्या त्याने. पहिल्या धावाचा कॉल मात्र पहिली फर्स्ट रन मात्र कम्प्लीट होते. तिथं सुद्धा फिल्डिंग रनआउटची संधी होती ती गमावली आहे पहिल्याच बॉलवर. महेश पाटील यांनी बॉल जर मात्र घेतला असता तर बिना पाणी विकेट इथं भेटली असती राकेशची. एकी बॉल न खेळता तो डगआउटला मात्र गेला असता. रनआउट चान्स मिस झालाय आणि पहिल्याच बॉलवर श्री गणेशा करतोय 2 धावाईने दर्शन व्यापारी. एकदा महेश हा बॉल महेशचा दर्शनसाठी मोठा फटका मारायचा होता. जवळ लागला होता. ओरपीस बॉल होता. आडव्या बॅटनं मात्र बॉल फटका खेळायचा होता. तो मॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. त्याचमुळे बॉल जातोय. विकेट किपरच्या हातात निर्धाव चेंडू. 2 बॉल 2 रन. 34 धावा बनवायच्यात. लो स्कोर मॅच आहे परंतु ती टाईट मॅच होऊ शकते आहे. क्रिकेट असा निश्चित खेळ आहे. कधी बदलू शकतो कधी काही होऊ शकतं. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकला ते सांगू शकत नाही. हा बॉल जेलची इथं मात्र संधी होती पण तो विकेट किपर लांब राहिला. बॉल हाताला लागून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 रन. 3 बॉल फेकलेत महेशने आणि 3च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करतोय महेश. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख फेकले. 3 बॉलवर फक्त 3 धावा दिल्या आहेत. त्याला माहिती आहे आपल्या बॅटरने रन्स कमी केले आहेत. आपल्या टीमने रन्स कमी बनवले आहेत. त्याचमुळे चांगली गोलंदाजी करतोय महेश पाटील. राकेश पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतोय. हा बॉल राकेशसाठी आडव्या बॅटने मोठा फटका खेचायचा होता परंतु बॅटचा संपर्क होत नाहीये बॉलला. 4 चेंडू फेकले आहेत. सुरेख बॉलिंग करतोय महेश पाटील. 4 बॉल फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. ताकदीचा वापर करायला गेला. प्रचंड ताकद या बॉलवर लावायला गेला राकेश. त्याचमुळे हा निर्धाव चेंडू येत आहे. हा बॉल आता मात्र दाखवली आहे बैलाची ताकद काय असते त्या या फटक्यात दाखवून दिली आहे राकेशने. राकेशचा शोल्डर मात्र कसा आहे त्याच ताकदीने बॉल मारलाय. तर सीमारेषे पलीकडे 6 धावा डीजे. डीजे शेवटचा बॉल 5 बॉल 4 बॉल मात्र चांगले फेकले होते. 4 बॉलवर एकच धाव दिली होती परंतु हा बॉलवर ब्लास्ट आला. धावसंख्या शेवटचा बॉल होता. अजून एक मोठा फटका परंतु तिथे जज करतोय क्षेत्ररक्षण चांगलं. जज चांगला. फलंदाज होते बाद राकेश. बाबू याने जज केला बॉलला. जजमेंट चांगलं चांगला जेल इथे घेतलाय. शेवटच्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केले. कमबॅक केलाय. षटकाराचं उत्तर त्याने विकेट घेऊन दाखवलंय. महेश पाटील यांनी सुरेख बॉलिंग केली. फक्त 9 धावा खर्च केल्या डीजे. आता मात्र 1 डाऊनला सचिन व्यापारी. एक मोठं नाव देवेंद्र स्पोर्ट्स या संघाचा. आपण मगाशी मास्टर माइंड विकेट किपर आपण पाहत होतो पहिल्या डावात तोच आता फलंदाजी करायला आलाय. सचिन व्यापारी तो आलाय. तो आलाय पुन्हा एकदा नॉनस्ट्राईकला उभा आहे. तडपतोय बॅटिंग साठी सचिन व्यापारी. गोंधळी मार्को नीरज. दर्शन याला पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता तिथे जज करताय परंतु दोन्ही शत्रकीच्या डोक्यावरनं येत आहेत 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या डबल डिजिट 15 धावा.
दर्शनने नीरजवर प्रहार केला, परंतु दुसरा बॉल मास्टर माइंड आहे, डोक्याने खेळतोय, षटकारच फक्त उत्तर देत नाही आणि सचिनला काय बॉल कलेक्ट केलाय नीरजने, वरती उडी मारली, एका हातात बॉल जज केला, बॉल पकडला आणि रनआउट घेतला. जी संधी होती ती त्यांनी प्राप्त केली. विकेट पडली इथं रनआउटची. बाद झालाय गौन, जो आला होता तोच गेलाय. आता बिना पाण्याचा मौत झाली आहे. सचिन व्यापारीची बॅटिंग पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक आले होते. त्या प्रेक्षकांना इथे मात्र निराश केला आहे त्याने. डाऊन परतलाय. रनआउटची विकेट कोणाची दिलाय, तो आला होता तो तसाच चाललाय. निराश आते नाही सचिन व्यापारी. बॅक टू पवेलियन डीजे. अजय दलवी हे प्रेक्षक सुट्टी घेऊन आले होते मॅच बघण्यासाठी, सचिन व्यापारी यांची बॅटिंग बघण्यासाठी. परंतु हा बॉल अजून एक फटका मोठा. पंच आम्हाला सांगतील षटकार. दर्शन पर्यंत या बॅट मधून येतो. अजून एक फटका मोठा षटकार येतोय. धावसंख्या झाली आहे 22 धावा. प्रेक्षक मात्र बघा सुट्टी घेऊन येत आहे सचिन व्यापारीची बॅटिंग बघण्यासाठी, परंतु निराश झाले जातो प्रेक्षक, कारण की रनआउटची विकेट त्याची दिली आहे. प्रेक्षकांना निराश केलंय त्याने. सुट्टी घेऊन आले होते अजय दलवी. त्यांनी क्रॅश प्राईज सुद्धा लावलं होतं. त्यांच्या षटकारमध्ये मारलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज होतं, परंतु परतले. आता सुट्टी त्यांची वाया गेली. जाऊ शकता रिटर्न तुम्ही कामावर, अपडेट घेऊन असं परत रिटर्न जा, तुमची भरून देतील. निराश झालाय, पण तर आता सामना जर जिंकला नंतरच्या मॅचला त्यांना बॅटिंग करायला जर चान्स भेटले तर भेटू शकते तुम्हाला बॅटिंग बघण्यासाठी, पण तो आत्ता निराश केला आहे सचिन व्यापारीने. 3 चेंडू आणि 22 धावा. हा बॉल फक्त ठेवायचं होतं. दर्शन व्यापारी मात्र मास्टर माइंड आहे, चांगलं डोकाने खेळतोय. एक षटकार मारल्यानंतर ढकून खेळतोय, विकेट तो सांभाळून खेळतोय. एक मोठा फटका आला आणि येणारे 14 बॉल 12 धावाची गरज आहे. त्याला माहिती आहे रनर 2 बॉल आहेत, त्याचमुळे तो खाऊन सुद्धा खेळतोय, हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय. हा बॉल जोरात मारायचा होता. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होते. महेश व्यापारीने त्याला थांबवलाय, चांगला कॉल दिलाय. शेवटचा बॉल या षटकातला. रन असतील ते 23 धावा. 13 चेंडू आणि 11 धावेची गरज. येणारे 13 चेंडू आणि 11 धावेची गरज. वन साइड मॅच इथे होत चालली आहे. दर्शन व्यापारी एका बाजूने खेळ लढत आहे, डोक्याने खेळ खेळला जातो, फक्त ताकदीने नाही, तेच इथे दाखवत आहे. परंतु नीरज चांगली गोलंदाजी करी का खालून मारलाय. ग्राउंड शॉट, अंडरम क्रिकेट बॉक्सचा हा शॉट होता. तर 1 रन कंप्लीट. या एके धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 2 षटक संपल्यात. 24 धावा. अजून येणारे 12 बॉल 10 धावेची गरज. फक्त आणि फक्त 10 धावेची गरज. डीजे. चांगली गोलंदाजी करावं लागेल, कारण की रन्स कमी आहेत. 12 बॉल आणि 10 धावेची गरज आहे. दोन्ही फलंदाज चांगले आहेत. हा बॉल तिसरा षटकातला पहिलाच बॉल. पहिलीच कॅचची मात्र चान्स होता तिथे. किपर मात्र झेल सोडतोय. बबलू यांच्याकडून मिस्टेक होतीये. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होत नाही त्यांच्याकडून. किपरिंग चांगली होत नाही जशी हवी होती. पहिलाच बॉल चांगला फेकला होता संजय यांना. झेलची प्राप्ती होती, पण ते 1 रन कंप्लीट होते. धावसंख्या 25. आता येणारे 11 बॉल आणि 9 रन. फक्त आणि फक्त स्ट्राईक एंडला दर्शन. त्याच्या बॅटमध्ये 2 मोठे ब्लास्ट आपण पाहिले, तो दर्शन आलाय. हा बॉल शॉर्ट पिच बॉल होता, परंतु 1 धाव कंप्लीट. डबलचा कॉल आहे दर्शन व्यापारी याचा. 1 रन कंप्लीट होते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. हातातल्या हातात मात्र रन चोरतोय. यासाठी ओळखला जातो दर्शन व्यापारी. खालून रन्स तो कसे बनवतो
मास्टर माइंड आहे. अंडरम क्रिकेटचा त्याला खूप मोठा अनुभव आहे. तोच अनुभव इथं कामाशी येतोय दर्शन व्यापारीचा. आमचे मान्यवर चेतन पाटील यांचं इथं आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ शुभ स्वागत आहे. हा बॉल मोठा फटका केलाय. मॅच फिनिश होतीये का? हा षटकार ना, या षटकाराच्या मध्ये धावसंख्या 33. 1 रन पाहिजे फक्त. हा तिसरा षटकार आलाय दर्शनच्या बॅट मधून आणि वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय. धावांपैकी 25 धावा त्याच्या बॅट मधून तर आल्यात. फक्त आणि फक्त एक धाव बनवायची आहे. शेवटचा बॉल, शेवटची 1 रन बनवायची होती आणि त्यावर काय झेल घेतलाय. अप्रतिम. बाबूने काय कॅच पकडली आहे. अजूनही मॅच सोडली नाहीये. काय फिल्डिंग करतोय बाबू. 2 झेल त्याने आतापर्यंत पकडले आहेत. डीजे कॅश प्राइस अजय ढोले यांच्यासाठी. बघूया संधीचा प्राप्त सोना होतोय का. षटकाराची गरज, परंतु इथे जज होते बॉल चांगला. अजूनही एक धाव बनवायची आहे. आल्या पावली परततोय अजय ढोले. त्याच्यासाठी कॅश प्राइस लावलं होतं, त्यासाठी तो मोठा फटका केला गेला, परंतु झेल बाद होतोय. नवीन बॅटर होतोय जगदीश भांबरे. 7 बॉल आणि 1 रन बनवायचे. येणारे 7 बॉल आणि 1 रन. मॅच रंगत होती आहे. 7 बॉल 1 रन. ती 1 रन बनवता बनवता इथे कधी हा बॉल अजून एक हॅट्रिक चान्स होती, परंतु इथे कोणताही क्षेत्ररक्षण नाही आहे. कंप्लीट 1 रन होती का. पाहूया रन अजूनही कंप्लीट झाली नाही. मॅच अजून संपली नाही आहे. जगदीश भांबरे मॅच होते समाप्त. जिंकल्या संख्येचं अभिनंदन, हारलेल्या संख्येचं कौतुक. आमच्या स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतला त्यासाठी तुमचं धन्यवाद. डीजे गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या. तोच दर्शन व्यापारी लगेच द्यायचंय. आणि वाघे ग्रुप आपल्याला आपण इकडून जायचं टेचा समोरून फिल्डिंगला, नाही तर तिकडून कुठून गेलं तर 2 रनची पेनल्टी. लक्षात घ्या सर्व संघाला, या लक्षात घ्या. समोरून जायचंय आपल्या समोर कक्षाच्या, नाही तर साईडून गेलं तर 2 रनची पेनल्टी आहे. आणि लगेच जा, लगेच फिल्डिंग लावा. मॅन तो मॅच दर्शन व्यापारी अनिल पाटील आमचे मान्यवर यांच्या शुभ असते. दर्शन व्यापारी यांच्या मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली. 25 रन आणि 2 विकेट. चांगली कामगिरी त्याची झाली आहे त्याच्या संघासाठी.
प्रथमच इथे मला कॉमेंट्री करण्याबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं. वागे 11 प्रोसेस डिंग डॉंग विघ्नहर्ता डिंग डॉंग. चला वाघेवाले बी टाइम जास्त वेस्ट करू नका, फटाफट फिल्डिंग लावून घ्या. सुंदर अशा मैदानात सुंदर अशा मॅची होत आहेत. खरं तर खूप ठिकाणी वाडेकर हा नाव आता गाजत चाललेलं आहे क्रिकेटपट्टूंच्या नावाने. खूप अपकमिंग फिल्डर सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. वागे 11 यांना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्ट्राईकला आहेत आणि विकी मडवी नॉन स्ट्राईकवर बॉलिंग करतील ते अजय. अजय यांचा पहिला चेंडू अतुलसाठी आणि सुंदर असा चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरा चेंडू अजय यांचा फटका आहे आणि एक धाव पूर्ण. दोन बॉल आणि 2 रन इथे. मात्र तिसरा चेंडू इथे एक धाव पूर्ण आणि एक धावावर समाधान मानायला लागतंय विघ्नहर्ता डिंगडॉंग यांना. तिसरा चेंडू अजय यांचा आणि चेंडू काही समजला नाहीये. डिक्लेअर स्वरूपात एक रन. सुंदर असा चेंडू, एक धाव पूर्ण आणि एक धावावर समाधान. पाच चेंडू आणि 5 रन.
शेवटचा चेंडू आणि चेंडू सीमा बाहेर, षटकार. सहा चेंडू आणि 11 धावा. आता बॉलिंग करतील ते वाघे ग्रुप यांचे कैलास. अतुल यांना कैलासचा पहिला चेंडू आणि चेंडू अडवण्यात आला. एका धावावर समाधान. एक बॉल आणि 12 धावा. तिसरा चेंडू तिसरा चेंडू कैलास यांचा विकी मडू यांना आणि चेंडू चाललाय सीमाच्या इथे पण क्षेत्ररक्षण कडक आहे. सुंदर असा फटका आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाचवा चेंडू आणि फटका जोरात मारलाय पण झेल सोडलेली आहे. सिंगल, एक धाव. एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू गेला आहे पण क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण. 2 ओव्हर आणि 21 रना. चेंडू तपासणे का चालू आहे इथं. आयोजक सुनील मामा स्वतः मैदानात येऊन चेंडू तपासत आहे. आणि तिसरी ओव्हर टाकतील ते बालू वाघे ग्रुपचे. बालू यांचा पहिला चेंडू आणि चेंडू गेला. क्षेत्ररक्षण आहे ते. एक धाव पूर्ण. वाईट चेंडू.
आणि दुसरा चेंडू तो सुद्धा वाईट गेलेला आहे. आणि इथे सलग 3 लगातार वाईट गेलेत. खूप जास्त संघर्ष करायला लागेल. 25 धावा एक चेंडूवर. आणि अजून एक चेंडू वाईट. सलग 4 वाईट गेलेले आहेत बावीस यांचे. आणि ओव्हर चेंज करून आता कुणाल यांना देण्यात येत आहे. एक चेंडू आणि 26 रना. कुणाल यांचा पहिला चेंडू आणि एक धाव. पुन्हा कुणाल यांना संधी. विकेट परंतु झेल थोडा फिरलेला आहे आणि एक धाव पूर्ण केले. तीन चेंडू आणि 28 धावा. आणि इथे फटका मारलाय आणि बॉल जातोय सीमा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि अजून एक मोठा फटका आणि बॉल जातो तो सीमा बाहेर. षटकार. शेवटचा चेंडू आणि अजून एक फटका मारलाय परंतु 6 धावांसाठी कोणीही रोखू शकत नाही. सलग 3 सिक्स मारल्यात. अतुल भैरवी आउट झाले. 6. अतुल भैर यांना काही कारणास्तव मैदान सोडावे लागतंय. खरं तर खूप ठिकाणी अतुल खेळत असतो त्याच्यामुळे थोडंसं कॉम्प्रोमाइज कुठेतरी करावं लागतं. त्यांची जागा चालवतील आता संकेत चलबी. आणि बॉलिंग करतील ते रणजित. लास्ट ओव्हर आहे ही रणजित यांची.
पहिला चेंडू आणि चेंडू इथे अडवलाय अजय यांनी आणि 1 धावावर समाधान. एक चेंडू आणि 47 धावा. दुसरा चेंडू रणजित संकेत, अरे डेड बॉल. वाईट चेंडू. रणजित यांना बॉल समजत नाही वाटत. आणि इथे एकदा पूर्ण. दोन चेंडू आणि 49 धावा. आणि सुंदर असा फटका पण डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 3 चेंडू 50 धावा. चौथा चेंडू आणि क्षेत्ररक्षण इथे बघतोय आपण आणि 1 धावावर समाधान. चार चेंडू 51 धावा. आणि इथे सरळच्या सरळ एक फटका मारलाय आणि झेल सोडले परंतु आउटच्या सोबत अंपायर यांनी डिक्लेअर केलेलं आहे. सत्तावन्न रन इथे झाले आहेत पण विघ्नहर्ता यांना 58 रनांना मात करायचं आहे जिंकण्यासाठी. संघर्ष मोठा आहे पण करू शकतात. आणि बघू शकतो आता आपण बॅटिंगसाठी वाघे 11 ग्रुप येत आहे आणि क्षेत्ररक्षण लागेल तो विघ्नहर्ता डिंगडॉंग यांचं.
धन्यवाद मला इथे थोडा वेळासाठी कॉमेंट्री करण्याबद्दल. आता पुढचा आवाज आपण योगेश पाटील यांचा ऐकणार आहोत. धन्यवाद. लॉर्ड्स पाडायचं ना सेकंड राऊंडचं. आता मी याच्यानंतर कोणती मॅच मग त्याच्यानंतर लॉर्ड्स पाडायचं ना. पहिली कोण जिंकलं रे? बघा लक्षात घ्या, सर्व संघ जिंकलेले संघ आपण कुठे जाऊ नका, आपल्या टीमचा कॅप्टन ठेवा. यानंतर एक मॅच होईल, त्यानंतर लॉर्ड्सचा कार्यक्रम आपण करूया सेकंड राऊंडचा. लॉर्ड्स उडवताना सर्व कॅप्टन आपण या विजेता टीमचे सर्व कॅप्टन्स लक्षात घ्या या सूचनेकडे. लॉर्ड्स उडवण्यात येणार आहे सेकंड राऊंडचे. यानंतर एक मॅच आहे, त्यानंतर लॉर्ड्स उडवण्यात येतील. यानंतर मॅच लगेच टॉसला या. न्यू आदर्श विपक्ष जय लवजी, दोन्ही टीमचे कॅप्टन लक्ष द्या. न्यू आदर्श विपक्ष जय लवजी, टॉसला या लगेच. पहिला षटक पडण्याच्या आधी लगेच या, नाही तर 2 रनांची पेनल्टी. दोन रनांची नाही, एक ओव्हर कमी होईल दोन्ही टीमची, दोन्ही जर कॅप्टन आले नाही तर. लवकर या, वेळेचं बंधन आहे, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. आपल्याला अजून आजच्या दिवसात भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे लवकर या. लय जीवजी आमचे मान्यवर चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. दोन्ही कॅप्टन लवकर या. चला फिल्डिंग लावून घ्या. मैदानात 2 बॅट्समन आले आहेत. आतिश जय लवजी कॅप्टन लवकर. पहिला बॉल पडायच्या हातमध्ये आले पाहिजेत. समोरचा कॅप्टन जर आला ना, तुम्ही नाही आले तर 2 रनची पेनल्टी. दोन्ही कॅप्टन असेल तर एक ओव्हर कमी करण्यात येईल. चला एक कॅप्टन आलाय. जय लवजी या टीमचा कॅप्टन आलाय. चला दोन्ही कॅप्टनला टॉस करण्यात येईल. आमचे मान्यवर यांचे शुभ हस्ते चेतन पाटील. एक मिनिट थांबा, टॉस होतोय. मॅच मॅच थांबवा, टॉस होतोय. चला टॉस होतोय दोन्ही टीम मध्ये. दोन्ही कॅप्टन आले, एका बाजूला अतिश तर दुसऱ्या बाजूला निखिल आमने सामने. एक बिग फाईट आता याच्यानंतर आपण पाहायला मिळेल. अतिश विपक्ष निखिल, दोन्ही कॅप्टन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन आले आहेत. आमचे मान्यवर चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते की टॉस होतोय. टॉस फिक्स झालाय, छापा मागला होता, कॉल जिंकलाय, डिसिजन पेंडिंग ठेवलाय. न्यू आदर्श या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून डिसिजन पेंडिंग ठेवलाय. फर्स्ट बॉल पडलाय, डॉट बॉल. सेकंड बॉल फुल टॉस होता, पण तो इथेच पडतोय. एकदा होती कंप्लीट. लिहू आता. फर्स्ट रन कंप्लीट. 2 बॉल फेकलेत, एकच धाव. श्री गणेशा कंप्लीट झालाय एका धावेने. गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला षटक घेऊन सिद्धेश भोईर, तसेच 2 बॅट्समन आले आहेत. हा बॉल मोठा फटका केलाय. फटका मात्र चांगला होता, परंतु एकच रन भेटेल डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव, धावसंख्या जाईल 1 ने पुढे. 2 धावा.
स्ट्राईक एंडला आलेत बालू, नॉन स्ट्राईकला सुनील. 3 बॉल फेकले सिद्धेश यांनी. बालू यांच्याकडे स्ट्राईक. 4था बॉल. हा बॉल क्लीन बोल्ड सिद्धेशने. चांगला बॉल फेकला यॉर्कर लाईनला. डायरेक्ट इस्टनचा वेध घेतोय आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतोय डीजे. आमचा डीजे सुद्धा तापला आहे यात कडकड उन्हात. एक सूर्य संधी ऐकला डीजेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज होते पप्या फंडामला. सिद्धेशने चांगला बॉल फेकला, मागचा ऑप्शन उडवला. हा बॉल कोणताही इचारा येत नाही पंचांचा, म्हणजे निर्धाव चेंडू. एकही धाव येत नाही या बॉलवर. धावसंख्या स्थिरवली येते फक्त आणि फक्त 2. 1 to go. शेवटचा चेंडू या षटकातला पहिल्या. हा चांगला फटका उंच तर गेलाय, लांबी प्राप्त होईल का, परंतु क्षेत्ररक्षण तिथे जज करतोय आणि चांगली फिल्डिंग मध्ये पहिला षटक संपतोय. धाव संख्या फक्त आणि फक्त 2 आणि 2 विकेट. सिद्धेश यांनी चांगली गोंद दिली डीजे. च्या बॉलवर कॅच घेतली तोच गोलंदाजी मार्ग होतोय दुसरं षटक घेऊन. आशुतोष भोईर, अतुल भोईर यांचे बंधुराज. पहिलाच बॉल त्यांचा फुल टॉस होता. 1 रन कंप्लीट. सुनीलच्या बॅट मध्ये आता मोठे फटके प्राप्त व्हायला पाहिजे. 58 धावाचा चेस आहे, तर चेसला कंप्लीट करण्यासाठी आता नॉन स्ट्राईक रेडला सुनील. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल कुड्या. चांगला फलंदाज आहे कुड्या. स्ट्राईक एंडला आलाय. आशुतोषचा हा बॉल लेग ब्रेक होता, पडल्यानंतर बाहेर निघलाय. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेने धाव संख्या फक्त आणि फक्त 4 रन. 2 रन्स आले 2 बॉलवर. या शांत सुरुवात होतीये, एकही मोठा फटका आला नाहीये. फुल टॉस बॉल होता परंतु मोठा फटका येत नाहीये. बॉल फक्त आणि फक्त जमीन लगत लागत जातोय. 1च धाव. 3 बॉल फेकलेत आशुतोष याने आणि 3च धावा दिल्यात. चांगली बॉलिंग करतोय तो सुद्धा. सिद्धेश यांनी जशी बॉलिंग केली तशी तो सुद्धा करतोय. सिद्धेश यांनी 2 विकेट सुद्धा घेतल्यात. आशुतोष विकेट घेतोय का पाहूया. हा बॉल काय बॉल होता, असं वाटला कुड्याला का बॉल वाईट जाईल, पडल्यानंतर काय आतमध्ये आला, काय लेग ब्रेक झाला, काय टर्न होता तो त्याच्याकडं. बुट फिरवली. हीच वळख आहे वाडेकर गावाची, तीच वळख दाखवतोय आशुतोष. अजून 1 डॉट बॉल. काय बॉलिंग आहे. 5 बॉल फेकले, फक्त 3 धावा खर्च केल्यात. अजून एकही मोठा फटका खेळून दिला नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातला. कुड्या खेळ 2 बॉल निर्धाव तर टाकलात कुड्याला. पुढे आले होते, डान्सिंग डाऊन खेळायचे होतं. सलगचा हा 3रा डॉट आणि 2 षटक संपताय. फक्त आणि फक्त धावा असतील स्कोर बोर्डवर. 5 धावा डीजे. थर्ड ओव्हर घेऊन येते स्वतःची फर्स्ट ओव्हर. चिराग आलाय बॉलिंग मार्कवर 3रा षटक घेऊन. बुमरा स्टाईलने गोलंदाजी ऍक्शन त्याची 30 आहे. पंचांकडे बाद मागली आणि पंचांचा बोर्ड उठते आकाशात. फलंदाज होतोय बाट. 3रा धक्का लागतोय डीजे.
3 फलंदाज बाद झाले आहेत. आले पहिलाच विकेट घेतलाय चिरागने. बुमरा ॲक्शननं बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल टाकला. बॉल पडल्यानंतर उंच गेला, कड लागली, किपरने बॉल पकडला, झेल आऊट झाला. जो ओपनिंगला आला होता सुनील, आता त्याची जागा भरून काढण्यासाठी कैलास स्ट्राईक एंडला. हा बॉल स्लोवर होता, खाली टाकला होता चिरागने. चांगला बॉल, त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये, एकच चौकार षटकार आला नाहीये. 58 धावेचं मोठं चेस इथेच करायचं होतं 24 बॉल मध्ये. त्या 24 बॉल खेळून काढण्यात आल्यात, पण तो एकही धाव येत नाहीये. 24 बॉल पैकी 8 बॉल पडलेत मैदानात, एकही चौकार षटकार आला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू फेकलेत. पूर्ण टोटल पाहिलं तर 8 चेंडू पैकी 5 निर्धाव चेंडू फेकण्यात आलेत. चला फास्ट केला, स्लो घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. चिराग, हा बॉल फुलटॉस होता, त्यावरही मोठा फटका आला नाहीये. कुड्या सलगचा सलगचा 5वा बॉल डॉट होतोय. 5 डॉट बॉल मात्र कुड्या खेळलाय. एकही बॅट मधून मोठा फटका आला तर नाहीये. 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. परत एकदा चिराग, हा बॉल चिरागचा अजून एक सलगचा 6वा बॉल. कुड्या डॉट खेळतोय, पुढं मिडल ओव्हर केलाय, परंतु एकही रन आला नाही त्या बॅट मधून. चला फास्ट केला, लास्टचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातला, लास्टचा बॉल फास्ट केला. आणि जय लवजी या संघाला विनंती करतो, आपल्या समोर कक्षाच्या समोरून जायचंय मैदानात, अन्यथा 2 रनाची पेनल्टी. 6 चेंडू खेळल्यानंतर 7व्या चेंडूवर मारतोय षटकार. कुठेतरी बोलण्याचा राग आलाय वाटतं, तो राग दाखवतोय का मी मारू शकतो, आणि मारलाय डीजे. चलने वालों चलने दे. 3 षटक संपले, धावसंख्या फक्त आणि फक्त 12. अजूनही 46 धावेची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर वाडेकर एक्सप्रेस प्रथम चौधरी. मागच्या टुर्नामेंटमध्ये त्याने 3 बोल्ड काढले होते, तोच गोलंदाज आला आहे वाडेकर एक्सप्रेस, तोच प्रथम चौधरी. पहिला बॉल निर्धाव. प्रथम चौधरी चांगली गोलंदाजी करतो, वेग आहे, टप्पा आहे, लेंथ त्याची चांगली असते, त्याचमुळे त्याला कुठलाही फलंदाज लवकर मोठा फटका खेळत नाही. हा बॉल डिगला झोन मध्ये 1 रन. चार चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मधला, आणि धावा पाहिजे तर 45. फक्त आणि फक्त अपॉर्च्युनिटी इथं राहिली आहे. अजून एक डॉट बॉल, वारंवार डॉट बॉल. मागच्या गोलंदाजीवर एकच फक्त आणि फक्त षटकार आला, आता मात्र एकही येत नाहीये. अजून अशी एकही मॅच अशी झाली नाही की प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अजून एक विकेट होते डाऊन. डीजे नवीन फलंदाज येतो यज्ञेश. हा बॉल प्रथमचा चांगला बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या इनिंगचे, या मॅच मधले. एक बाकी. एक अजून एक डॉट. काय षटक फेकलं, फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट प्राप्त केली. आता मॅच संपतीये. जिंकले संपले तर हार्दिक अभिनंदन. आलेल्या संघाचं कौतुक.
आणि बघा हँडशेक करूनच बाहेर यायचंय. वारंवार आम्ही सांगत असतो हँडशेक करूनच बाहेर या बाबू, अन्यथा डायरेक्ट बॅन. आणि पुढच्या टीमचा विनंती करतो, आपला डिसिजन चांगला नाही. नियोदर्श आपला डिसिजन फिल्डिंग आहे का? ओके, लगेच फिल्डिंग लावा. चला जयदेवजी आपण लगेच जा, बॅटिंग 2 बॅट्समन पाठवा. आणि यानंतर समालोचन करतील आपले साथी समालोचक योगेश पाटील. एक गोड आवाज उंबाडे गावाचा.